सकाळ, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज आपण श्री गणेश मूर्तीबद्दल एक रहस्य जाणणार आहोत. गणेश भक्तीचे रहस्य जे आतापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल, असे रहस्य मी सादर करतोय तुमच्यासमोर. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ गणेशचा अर्थ. श्री गणेश श्री म्हणजे सुरुवात करणे, गण म्हणजे गणने, मोजणे, ध्यानात घेऊ. ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. म्हणजे संपूर्ण अर्थ काय झाला? सुरूक गणतो ईशा. सर्वप्रथम त्या ईशाला ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली, त्याला गणायचं. गणायचं म्हणजे माळा जपतात ना, मुसलमान समाजामध्ये तसबीह करतात. तर गण म्हणजे गणने, मोजणे आणि ध्यानात घेऊन रटत राहणे. तर हे परमेश्वराच्या भक्तीचे रहस्य आहे. खूप वर्षापूर्वी काही लोकांनी ऋषीमुनी पुढे प्रश्न सादर केला. तो प्रश्न असा होता, परमेश्वर तर आम्हाला दिसत नाही, तर त्याला समोर ठेवण्यासाठी कुठलं तरी एक साध्य पाहिजे, जेणेकरून आम्ही परमेश्वराची भक्ती करू. एकम ब्रह्मम ना द्वितीय, हे ऋग्वेदामधलं श्लोक आहे. ब्रह्मांडचा निर्माण करता ब्रह्म एकच आहे. तर त्याला ध्यानात घेण्यासाठी त्यावेळेला मूर्तीची स्थापना केली आणि त्या मूर्तीला नीतीचे रूप दिले. म्हणजे काय? भक्ती परमेश्वराची करायची, पण नीती काय पाहिजे? तर नीती होती विघ्नहर्ता. खूप लोकांना अडचणी यायच्या, काम अर्धवट राहायचे, त्यामुळं ही नीती तयार केली गेली आणि त्या नीतीद्वारे ईशाला गणाला सुरुवात केली. नंतर काही काळ गेल्यानंतर ती जी मूर्ती आहे
लोक त्यालाच ईश्वर समजायला लागले. म्हणजे गणेश मूर्ती ही ईश्वर आहे. गणेश मूर्ती ईश्वर नाहीये. गण ईशाला गणासाठी एक साध्य समोर ठेवलं गेलं, ती मूर्ती आहे. आणि त्या साध्याला नीतीचं रूप दिलं, जेणेकरून ध्यान आकाशाच्या पलीकडे जाईल. तर या पद्धतीचं हे रहस्य आहे. तर आपण सुरू करूया ते गीत जे गणेश मूर्तीच्या नीतीचे रहस्य सांगतं. या गाण्यामध्ये सर्व काही उलगड केलेलं आहे, जेणेकरून त्या मूर्तीला साध्य करून परमेश्वराची भक्ती केली जाऊ शकते. नीतीला घेऊन, त्या नीतीला घेऊन परमेश्वराची भक्ती केली जाऊ शकते. तर गाईज, सुरू करूया ते गीत जे गणेश मूर्तीच्या नीतीचे रहस्य सांगते आणि त्या नीतीची भक्ती कशी तयार होते आणि गण ईश म्हणजे गणेश ही नीती पूर्ण कशी होते ईश्वरामार्फत. तर जाणून ऐकूया आपण ते गीत, जेणेकरून सर्व समाजाला समाधान वाटेल. परमेश्वरा परमेश्वरा मन घेतले आहे तर मनाला नको आतुरते ठेवू, याला कोणी नसे या जीवा तू धीर दे रे. नीतीचे दर्शन मूर्तीत रे, विघ्न दुःख दर्पण नीतीत रे. पाहतो तुला मी अंतरात रे, मिळे मन शांती नावात रे, गुणात रे, ध्यानात रे. तू अनंता करता करविता, तू सुख करता तू दुःख हरता, तू विधाता तू अनंता, तू करुणामय तू विघ्न हरता. गुणात गुणगान गणतो मी आता, गणतो मी आता. श्री गणेशा रे श्री गणेशा, श्री गणेशा रे श्री गणेशा. आता याच्या पुढे नीती कशी तयार होते याची माहिती दिली या अंतऱ्यामध्ये. इच्छेनं निश्चय तयार होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती पक्की जेव्हा होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. आणि हे भाग्य कुठून येतं? प्रारब्धातून. प्रारब्धामध्ये काय? चांगलं आहे, वाईट आहे, जीवन आहे, मृत्यू आहे.
तर जे भाग्य बनलंय त्या भाग्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दैव वाढलं जातं. त्याला हिंदीमध्ये किस्मत म्हणतात. आणि जे दैव असते तिथं परमेश्वराचा आदेश असतो आणि जो आदेश तो आपल्याला या निसर्गामध्ये दिसत असतो. तर ऐकूया हा अंतरा अंतरेचे बोल असे आहेत. इच्छेची दोर निश्चयाने धरली भक्तीची ओढ नीतीत भरली. इच्छेची दोर निश्चयाने धरली भक्तीची ओढ नीतीत भरली. भाग्य असे हे मनाचे बनले दैवासाठी परीक्षेत गेले उत्तीर्ण होता दे प्रारब्ध करता. श्री गणेशा रे श्री गणेशा श्री गणेशा रे श्री गणेशा. तर हे नीतीचे रहस्य आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये नीती भरलेली आहे, पण ती सांगितली गेली नसल्यामुळे नीती बाजूला राहिली आणि समोर जे आहे तेच ईश्वर समजण्यास सुरुवात झाली. तर ते तसं नाहीये. परमेश्वराला साध्य करण्यासाठी एक साध्य ठेवलं मूर्तीच्या रूपात आणि त्याला नीतीची जोड दिली. तर या पद्धतीने श्री गणेशाची भक्ती करायची. भक्ती म्हणजे काय? फॉलो करणे. आता गणेशाला कसं फॉलो करायचं? कुठली नीती आहे? विघ्नहर्ताची नीती आहे की नाही? मग विघ्नहर्ता या नीतीला फॉलो करून परमेश्वराची भक्ती करायची. तर पुढे ऐकूया दुसरा अंतर. याच्यामध्ये परमेश्वराची शक्ती, परमेश्वराची निर्मिती याची जाण आहे. तर ऐकूया दुसरा अंत. आकाश तारे कोणी सजविले अधांग सागर कसे रे पसरले. आकाश तारे कोणी सजविले अधांग सागर कसे रे पसरले. जीव जीव दिसते अजब कलाकारी कसाधू असे रे सबब निराकारी सबब निराकारी. गुणेश गणता जाण मना होता श्री गणेशा रे श्री गणेशा श्री गणेशा रे श्री गणेशा. आता श्री गणेश या शब्दाला आपण समजलो.
श्री म्हणजे सुरुवात करणे, प्रारंभ करणे. प्रारंभ करून गणने, गण म्हणजे गणने, मोजणे आणि ध्यानात घेणे. काय? गुण, ईशाचे गुण ध्यानात घेऊन. कुठलं गुण घ्यायचंय? ईश. ईश याचा अर्थ काय होतो? प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, आहे की नाही? याला गॉड म्हणतात, याला रब म्हणतात. आलं लक्षात? तर या पद्धतीनं गणेश मूर्तीची, नीतीची भक्ती आपल्याला करायची. तर काय, आज एवढंच. परत उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी. नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम.